तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। वंचित बहुजन आघाडी शाखा जळगाव जामोदच्या वतीने आणि तालुका अध्यक्ष रमेश नाईक यांच्या नेतृत्वात ठाणेदार पोलीस ठाणे जळगाव जामोद यांना तालुक्यातील वरली व मटका बंद करण्यासाठी लेखी निवेदन 23 जुलै रोजी सादर करण्यात आले आहे। तालुक्यातील ग्रामपंचायत नावपळशी, इस्लामपूर, वडगावगड, धानुरा या ठिकाणी सय्यद शेख नामक पोलिसांकडे या भागाचा कारभार सोपवण्यात आला आहे। मात्र या भागात सर्रास दारू, वरली, मटका हे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालू आहेत। दारूमुळे अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत, त्यामुळे हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे। या अतिमहत्त्वाच्या प्रश्नांवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जर का जमत पोलीस स्टेशन समोर स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात आक्रोश केला आहे। पळशी, सुपो, धानुरा, वडगावगड, इस्लामपूर, नावपळशी येथील ग्रामस्थ सुद्धा मोठ्या प्रमाणात निवेदनात सामील झाले होते। या आंदोलनामध्ये ज्येष्ठ नेते भिकाजी वानखडे, जिल्हा उपाध्यक्ष विजय तायडे, तालुकाध्यक्ष रमेश नाईक, स्वप्नील गवई, पार्वताबाई इंगळे, साहेबराव भगत, राजरत्न वाकोडे, शहराध्यक्ष आझम कुरेशी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। MCN न्यूज मराठी करिता उत्तम वानखडे, जळगाव। निवेदन देण्यात ठाणेदाराला निवेदन देण्यात आलेलं आहे। हा एका बीटचाच प्रश्न नाही, हा पूर्ण तालुक्याचा प्रश्न आहे। या तालुक्यामध्ये पूर्ण अवैध धंद्याला ऊत आलेला आहे आणि दारू, वरली, जुगार यामध्ये खूप या तालुक्यामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहे। आणि ठाणेदारांना अशी मी विनंती करते की या सगळ्या बीट जमादारांना सांगून हे सगळे अवैध धंदे बंद करण्यात यावे, अन्यथा महिला आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। दिनांक 23/7/2025 वार बुधवार जळगाव जामोद पोलीस स्टेशन इथे आज वडगाव पळशी या बीटचे आज निवेदन दिले। अवैध धंद्यासाठी दारू, वरली, मटका आणि जुगार सय्यद शेख यांच्या बीटमध्ये अवैध धंदे चालू आहेत। अन्यथा यांच्या सहकार्यामुळे अतिशय चांगल्या प्रमाणात धंदे चालू आहेत आणि यांचं सहकार्य असल्यामुळे अवैध धंद्याला माज आला। हा माज कमी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। एवढंच बोलतो, इथं थांबतो।